महापालिका क्षेत्रात घरपट्टीत प्रचंड वाढ झाली याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते। नवीन मालमत्ता धारकांना घरपट्टी लावल्यास अडचण नाही, परंतु वाढीवर घरपट्टीच्या नोटिसांना 6 महिन्यांची स्थगिती द्यावी आणि जुन्या आकारणीप्रमाणे घरपट्टीची वसुली करावी अशा सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी आयुक्तांना केल्या। प्रशासनाने आकारलेली वाढीव घरपट्टी आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेत प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। या बैठकीला आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, दिनकर पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि खाते प्रमुख उपस्थित होते। आमदार सुधीर गाडगीळ यांनी घरपट्टीसह विविध योजनांचा आढावा घेतलाय। घरपट्टीबाबत त्यांनी प्रशासनाकडून आढावा घेतला। महापालिका क्षेत्रात मालमत्ता धारकांचं सर्वेक्षण करण्यात आले याची माहिती अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली। मात्र आमदार सुधीर गाडगीळ यांनी करवाढीस विरोध केलाय। ज्या मालमत्ता धारकांना अद्याप कर लागलेला नाही त्या मालमत्ता धारकांना कर लावणं योग्य आहे, पण करवाढ योग्य नाही। अनेकांना 4-5 पट घरपट्टीची आकारणी झाली। सध्या दिलेल्या नोटिसांना स्थगिती द्या अशा सूचना गाडगीळ यांनी दिल्या। महापालिकेने करवाढ केली, ही करवाढ कशा पद्धतीने चुकीची आहे हे पटवून देण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं उदाहरण दिलं। ते म्हणाले, देशात पूर्वी 90% आयकर होता, त्यामुळे कर चुकवेगिरी जास्त होती। मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा आयकर कमी करून 30% वर आणला, त्यामुळे आयकर भरण्याची संख्या वाढली आणि उत्पन्न वाढलं। त्यामुळे कर वाढवला म्हणजे उत्पन्न वाढतं असं महापालिकेने समजू नये असं ते म्हणाले। त्याची कॉपी मला उद्यापर्यंत मिळावी अशी विनंती करतो आणि त्याप्रमाणे पुढच्या जी कामं 2 महिन्यात त्याची 2 महिन्यामध्ये 6 महिन्यात 6 महिन्यामध्ये पूर्ण राहतील याच्याशिवाय आपण प्रशासनाला प्रयत्न करावे। तुम्हाला जी काय मदत लागेल माझ्या माध्यमातून मी 100% तुम्हाला करीन आणि चांगली आम्हाला प्रत्येक अधिकाऱ्याने हे आपलं गाव आहे असं म्हणून जर काम केलं ते काम चांगलं होऊ शकतं। आता कसं असतं, हे सगळे अधिकारी आज येतात 2 वर्ष जातात, पण यांनी केलेलं काम थोडं लोक लक्षात ठेवलं पण आहे, चांगलं काम झालं। तर मला वाटते की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की चांगली कशी होईल आणि निवेदन सिटी व्हायला पाहिजे, तर हळू माणसाला आनंद मिळेल असं ती सिटी झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू। घरपट्टी